पंकजा मुंडे आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत। भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आज दुपारी 1:30 वाजता आपला उमेदवारी अर्ज बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरतील। त्यानंतर बीड शहरातील आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक आणि मग छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली निघणार आहे। रॅलीनंतर कॉम्प्लेक्स परिसरामध्ये प्रचार सभा होणार आहे। जालन्यातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरतील। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या समवेत शक्तीप्रदर्शन करून दानवे उमेदवारी अर्ज दाखल करतील। तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। डॉक्टर कल्याण काळेंचा अर्ज दाखल करण्यासाठी अमित देशमुख, रोहित पवार, राजेश टोपे, अंबादास दानवे यांची उपस्थिती असेल। याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले हे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। मोटरसायकलची रॅली काढत ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आणि पुण्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे हे आज निवडणूक अर्ज दाखल करतील। दुपारी 12 वाजता ते आपला अर्ज भरतील। तर दुसरीकडे शिर्डीतील वंचितचे उमेदवार उत्कर्ष रुपवते आज अर्ज दाखल करणार आहेत। उत्कर्ष रुपवते यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांना वंचितनं शिर्डीतून उमेदवारी दिली। अर्ज दाखल केल्यानंतर राहता शहरामध्ये मेळावा देखील होणार आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळी आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत। सकाळी 10 वाजता शहरातील शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूकही काढली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।